सेकंड घडी आणि थर्ड घडी. क्लिअर? अशी बँडेज रेडी करायची. ठीक आहे. आता जॉ तुटला आहे बरोबर. आता ह्याला काय करायला जायचं का? जॉला आपण साप बीप काय करायला जायचं का? का जॉ आहे, जॉवर काहीही करायचं नाही. तो तुटलाय ना ऑलरेडी, अर्धवट लटकल्या टाईप आहे तो. तुम्ही जेवढं त्याच्यावर पाणी माराल काय माराल तर तो अजून काय होणार, प्रेशरनी डाऊन होणार. तर काही साप बीप करत बसायचं. जॉब हा फार हे असतं, ते तुटलं ना फार डेंजर असतं. त्याला मग जसं जसं उचलायचं असतं आणि सेट करायचं असतं. तो पण जिगरा आपल्यात पाहिजे, कारण तुम्ही जसं त्याला हात लावणार तसं तो ओरडायला सुरुवात करणार. कळलं? तो जिगरा ठेवायचा. सेकंड. आता हा जॉ तुटलाय, ही मी बँडेज बनवली. हे बँडेज मी जो तुटला लटकतो ना, म्हणजे जॉ तुटला की असं लटकलेला असतो, त्याला असं खालून पकडायचं असतं तुम्हाला आणि असं हळूहळू वर आणून असं सेट करायचं असतं. कळलं? आता हा सेट केला तर मी तसं डायरेक्ट सेट केला आणि डायरेक्ट बँडेज बांधायला घेतली. चालणार का? डायरेक्ट बँडेज का नाही बांधायची याच्यावर? कसंही पाहिलं तर प्रेशर तर येणारच ना आपल्याला. टाईट करायचं प्रेशर. हे का प्रश्न सांगतो तुम्हाला, कदाचित कळलं पाहिजे नेमकं काय आहे. काय डायरेक्ट बँडेज का नाही वापरायची? मगाचंच उत्तर, डायरेक्ट बँडेज कुठल्याही जखमेवर मारायची नसते. रक्तामुळे तुमची पूर्ण बँडेज ह्याला चिटकू शकते आणि एकदा ही चिटकली की ही सुटत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अगदी चामडं फाडून काढावं लागतं. जेवढी बँडेज आहे तेवढं चामडं फाडून काढतो डॉक्टर, पर्याय नसतो. कारण वाचवायचंय तर घाईत काम करावं लागतं. मग हे चिटकू नये बँडेज पूर्ण, म्हणून काय करायचं असतं, अजून एक बँडेजचा तुकडा घ्यायचा, त्याला घडी करायचं. त्याला आपण पॅडिंग देणं म्हणतो. नसेल काय तर खिशात आपलं काय असतं, रुमाल. त्याची घडी करायची. आधी रुमाल ह्याच्यावर ठेवायचा आणि रुमाला सकट तो धरायचा आपण. कळलं? या पद्धतीने आणून आधी हा धरायचा. बघा असा धरला आपण की मग हळूहळू हा बँडेज काय करायचा, असा वर आणायचा, टाईट करायचा. आलं लक्षात? शिखर काय झालं, वरती गेले. क्लिअर झालं? आता ह्याच्यामध्ये दोन पद्धती. किती पद्धती आहेत? दोन. एक पद्धत आहे शुद्धीत बांधायची, एक पद्धत आहे बेशुद्धीत बांधायची. कळलं? जेव्हा बँडेज दोन येतात, एक शुद्धीत आणि एक. आता मी पहिली शुद्धीतची दाखवते. काय दाखवतोय? हा शुद्धीत आहे, हा माझ्याशी बोलू शकतोय. कळलं? आता हा शुद्धीत आहे तर ह्याला स्वतः सांगायचं. काय सांगायचं? इथे रुमाल ठेवायचं आणि त्याला बोलायचं, बाबा तू जबडा वरती, हे असं धरून जबडा असा वरती पकड तुझा. शुद्धीत आपण जबड्याला हात लावायला जायचं आणि तुमचा जबडा तोडून टाकेल. कळलं? बेशुद्ध असेल तर काय प्रॉब्लेम नाही, त्याला काय कळत नाही, तुम्ही उचला पटकन बांधा आणि घेऊन जा. कळलं? शुद्धीत असेल तर सांगायचं. आता असं पण होतं ना, कधी कधी शुद्धीत तू घाबरतो, नाही मला भीती वाटते. मग तुम्ही ते एक हिंमत करायची. काय तू एकदम फटके मारला आणि काय होणार नाही, पण ती हिंमत तुम्हाला करावी लागेल. हे इन्सिडेंट गणपतीमध्ये होतं. आता आमच्या एरियात हा इन्सिडेंट झालेला आहे. पूर्ण हा जबडा इथून तुटला. ही जी चामडी आहे ना इकडची, एवढीच फक्त राहिलेली, त्याच्यामुळे तो लटकलेला. तर ती तुटली असे पूर्ण हा जबडा खालचा पूर्ण बाहेर आला. आम्ही असं बांधून त्याला दवाखान्यात केलं. टाके बसून झालं ते व्यवस्थित. पण जर लेट झालं असं म्हणजे पूर्ण विचार करा, अर्धा जबड्याचा कसा दिसला असता. पण आपण आता ते रुमाल लावणार, ते चिपकणार नाही. रुमाल छोटं असतं ना, साईज छोटी होणार ना त्याची, तेवढी कटिंग करणं इझी जातं. आता ही बँडेज मोठी आहे, तुम्ही इथंच ठेवणार आहे का? इथं चिटकेल ना, तो रक्त काय थांबणार आहे का? ओल्लं करत जाणार की नाही? तू जर इथपर्यंत चिटकली कानापर्यंत तर मग काय करणार? मग एवढं फाडावं लागणार ना त्याला. तो पॅडिंग दिल्यामुळे काय होणार, पॅडिंगची तुमची जी साईज आहे ना तेवढाच तो चिटकणार. तेवढं काढणं त्यांना इझी जातं. म्हणजे जर जखम माझी एवढी आहे तर इथं साईड मी थोडंसं फाडलं तर चालेल ना मला, एवढं अख्खं फाडायची गरज आहे का? पण जर मी डायरेक्ट बँडेज मारली आणि ती पूर्ण बँडेज भिजली, हवेच्या संपर्कात आली ना, तर मग ती पूर्ण अशी चिटकणार आहे, मग ती सुटत नाही लवकर. आणि त्याच्यावर काय टाकून सोडता पण येत नाही. म्हणजे आपण म्हणतो काहीतरी चिटकलं, रॉकेल टाका, हे टाका आणि सोडा असं असतं ना, तसं काही करतात नाही. कुठला अलाइनमेंट असं मिळत नाही की ते टाकल्यावर बँडेज सोडेल. त्यामुळे त्यांना ती जिथे जिथे चिपकली आहे ना
त्याच्या बाजूनी थोडीशी चामडी फाडून काढावीच लागते. कळलं? म्हणून आपण पॅडिंग, आता जखम एवढी आहे तर मग पॅडिंग पण एवढीच ठेवायची, म्हणजे झाली तर एवढी चिपकेल, एवढं कटिंग करायला प्रॉब्लेम येत नाही. हे इन्सिडेंट झालेले आहेत या गोष्टी, अख्खी बँडेज चिपकलेली आहे एकूण इथे, डॉक्टरला काढायला नाकी नऊ आली आणि ते काढता काढता एवढं रक्त गेलेलं की त्याचं वाचणं फार टेन्शनमध्ये येऊन जातं. कळलं? तर मी काय केलं, शुद्धीमध्ये बँडेज धरली, वर टोकं, दोन्ही वर टोकं एकसारखी आणली. कळलं? आता हा शुद्धीत आहे. इथे मी काय करणार, एक साधी गाठ मारणार. काय करणार आहे? सिंपल नॉट. झाली गाठ रेडी? बरोबर आहे. ठीक आहे. आता हा शुद्धीत आहे म्हणून मी याला काय सांगणार, हे टोकं टोकाला धर, टोकाला धरलं. आता त्याने तेल भरपूर लावलं. आता काय केलं, ह्याला मी टाईट केली आणि दोन्ही टोकं हातात पकडायला सांगितली. आता सेकंड काम काय करायचं, ही जी गाठ आहे ना हिला खोलायची. मग ह्याला सांगायचं तुझा हात हळूहळू जवळ आणायचं कानाचं. कळलं? मी जशी खोलत झाला खाली घ्यायला सांगितलं, कान कुठे तुझा असा आणायचंय. कळलं? असा खाली नाही आणायचंय, पकडायचा. काय केलं मी, टाईट कर. मी काय केलं, जी गाठ मारली ती मधून काय केली, ओपन सोडली. कळलं? पूर्ण नाही उघडली, फक्त गॅप केलाय आणि या दोन्ही गॅपला मी खेचत जाणार या पद्धतीने. कळलं? एक गाठ जी आहे ती जाणार इथे, एक टूप जे आलं ते इथे आलं कपाळावर, एक त्याच्या बरोबर बॅक साईडला, आणि मग हे दोन्ही पकडायचं आणि त्याला सोडून टाक. सोड. एवढं काम लक्षात आलं? आणि मग इथे 2 बोटं लावून तिला टाईट करत जायची. ती झाली बँडेज एकदम ह्याला टाईट. आलं लक्षात? बँडेजला वर आणायचं आणि इथे गाठ मारायची. आपली कुठली गाठ मारायची? सेम चपटी गाठ. मग तिथे साधी मारतो. लक्षात आलं? सेम हे उरलेले टोक काय करायचे, कोचून टाकायचं. हां, कुठेतरी जागा बघून अडकून टाकायचे. कळलं? आलं लक्षात? ही झाली तुमची बँडेज कम्प्लीट. ही कधी मारणार?